हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवणार आहे. बाहेरचं, गॅलरीतलं आणि आतलं तुम्ही बघितलं असेल, तरी पण इन डिटेल थोडं दाखवीनच. सो लेट्स गो. हे आमचे तीन माकडं. चला स्टार्ट करूया. तर हा आपला मेन गेट आहे. आम्ही यावर्षी सगळीकडे हे अशा घंट्या आणि हत्ती सगळीकडेच आहेत ऑलमोस्ट. तरी आहे आमची गॅलरीमध्ये गणपतींची नावं लिहिलेली आहेत. विघ्नहर्ता, सुखकर्ता, धूम्रवर्ण, भालचंद्र, महागणपती, वरदविनायक, विघ्नेश्वर, गिरिजात्मक, बल्लाळेश्वर, एकदंत, लंबोदर, मंगलमूर्ती, मयुरेश्वर, वक्रतुंड, गजवक्र, सिद्धिविनायक, विघ्नराजेंद्र, चिंतामणी, गजानन. ही 20 प्रकारची नावं लिहिलेली आहेत आणि त्या नावाच्या वरती हत्ती लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे आहे आपलं आतलं डेकोरेशन आणि आपले गणपती त्या मंडपात खूप छान दिसतात बसलेले. आणि आजूबाजूला जे 2 हत्ती लावले आहेत ते हत्तीचे डोळे मार्बलचे आहेत आणि त्या हत्तींचं कोरीवकाम हे कार्तिक शेट्टी यांनी केलं आहे. आणि हे जो कळस दिसतो आहे तो थर्मोकॉलचा आहे. ॲक्च्युली त्याला पेंट केलं आहे कलरने आणि वरती नारळाच्या किशीने तयार केलं आहे नारळ आणि पानं प्लास्टिकचे आहेत. आणि ह्या ज्या मडक्या दिसत आहेत हे दिवे आहेत. ॲक्च्युली त्याला कलर केला आहे. हे डिझाईन वर्क केलं आहे आमच्या सगळ्या लेडीज मंडळींनी. सुतळचं ओव्हरऑल सगळीकडेच ती डिझाईन तयार केली आहे. आणि सुपारीसारखे दिसतात त्या मणी आहेत आणि हे सुद्धा चेक्स सुतळीचे तयार केलेले आहेत. वरती घंटा लावलेल्या आहेत मोठ्या आणि आजूबाजूला सुद्धा छोट्या घंट्यांचा वापर केलेला आहे. आणि गणपती बाप्पाच्या मागे जो ओम आहे तो प्लायचा आहे आणि त्याला मागून लाईट सोडलेली आहे. आणि हे आहे आमचं ओव्हरऑल पूर्ण डेकोरेशन. हा कॉन्सेप्ट आहे माझ्या मामाचा, दत्ताराम आचरेकर यांचा. तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.